गावचे कॅप्टन जे आहेत भरेट संघाचे अभि यांनी स्टेजवरती यायचंय. आपले आम्ही हार्दिक स्वागत करतोय. या अभी नहीं तो कभी नहीं, अभी आइए, आपका सम्मान हो जाएगा यहाँ पे. या अभी यांची जर्सी पण विराट कोहलीचीच आहे, 18 नंबर. वेलकम वेलकम. या तर सेमीफायनल क्रमांक 1 प्रेक्षक टाळ्या वाजवा. सेमीफायनल क्रमांक 1 साठी जय बजरंग कोलिवली विरुद्ध एमसीसी महापोली. महापोलीच्या कॅप्टनने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि फिल्डिंग सजलेली पाहतोय आपण जय बजरंग कोलिवलीची. दरम्यान पाहुण्यांचं स्वागत आणि मी स्वागत करते कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे लाडके समालोचक कॉम्प्युटर कॉमेंटेटर मिस्टर सुभाष धुमाळ सर. ओव्हर टू यू. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला अनलिमिटेड बॉल स्पॉन्सर केले गेले आहेत. अक्षयजी पाटील यांचं इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम अक्षयजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेत बॉल स्पॉन्सर केले गेले आहेत. अनलिमिटेड बॉल नक्कीच जेवढे हवे तेवढे बॉल त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत आणि वडपेगावचे उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. तर उद्या पण सामन्याकडे सामना सुरू होतोय. फर्स्ट सेमीफायनल पहिला उपांत्य फेरीचा सामना एमसीसी मापोली विपक्ष आपण पाहतो जय बजरंग कोलिवली या दोन संघामध्ये 3 षटकाचा सामना हा देखील पाहायला मिळेल, ज्यामध्ये पहिलं षटक पावडरचा असणार आहे. बॅट्समन सुफी आणि त्याच्यासमोर सुफी आणि आरम ही जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज श्रीगणेश करताना गोलंदाज गणेश, सुफी आणि आरम ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय एमसीसी महापोली विपक्ष जय बजरंग कोलिवली या दोन संघामध्ये. आरम स्ट्रायकर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो विकेट म्हणजे हातामध्ये. चांगली सुरुवात आहे इथे गणेश करताना पण बघतोय. स्ट्रायकर बॅटर आरम नॉशक इनला आपण बघतोय सुफी. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज गणेश फ्रंट लाईन गोलंदाज पाहायला मिळतोय. फर्स्ट सेमीफायनल पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय एमसीसी मापोली विपक्ष जय बजरंग कोलिवली या दोन संघामध्ये. इथे मात्र लॉब केलं चेंडूला इनफिल्डच्या वरून. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. चांगले रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केल्या. 2 धावांनी या स्वतःच्या संघाचा अकाउंट ओपन केले फलंदाज आरम याने. पहिला उपांत्य फेरीचा पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय एमसीसी मापोली विरुद्ध जय बजरंग कोलिवली या दोन संघामध्ये. पहिला दिवस एमसीसी मापोली संघाच्या नावे राहिला होता, दुसरा दिवस जय बजरंग कोलिवली संघाच्या नावे राहिला होता आणि या दोन संघामधील हा सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. इथे केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे, पुश केली आहे. एका धावेने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज आणि सिंगल संघाची धावसंख्या देखील बदलताना पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते ती 3 वर. या षटकानंतर आपण सत्काराकडे वळणार आहोत. एमसीसी मापोली संघ आपण बघूया टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. इथे बॅकवर्ड जाऊन हा फटका केलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर क्रीजमधून चेंडू निघून जाईल सीमा पार. वॅकन एरियामधून हा चौकार. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल
जय वाघोबा लाप विपक्ष जर्मन भरे या दोन संघामध्ये लाप आणि भरे दोन्ही संघ आपण टॉस साठी पूर्णपणे तयारी करायचं आहे. नेक्स्ट मॅच इथे मात्र कोल्हा टपाचा चेंडू अगदी खोलत हाताला होता. मिड ऑफ फ्रीजर मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक धाव घेण्यापासून रोखू शकलं नाही. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालं आहे जय वाघोबा लाप विपक्ष जर्मन भरे या दोन संघामध्ये दोन्ही संघ आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे आहे. आणि त्यामधील विजय संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळालं येणार बोरपाडा बी संघाशी. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जर्मन भरे विपक्ष जय वाघोबा लाप या दोन संघामध्ये. आपण सध्या पाहतो या फर्स्ट सेमीफायनलला पहिल्या सेमीफायनलचा सामना जबरजंग कोहली विपक्ष एमसीसी मापूल या दोन संघामध्ये. पहिल्या षटकात समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळतात ती 9 धावा बिनबाद 9 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते एमसीसी मापूल या संघाची. ऋषिकेश येतोय बॉलिंग ट्रॅकवर दुसरे षटक आल्यासाठी. आपण पहिल्या सेमीफायनलचा सामना पाहतो एमसीसी मापूल विपक्ष कोलिवली आणि यानंतर आपण सामना पाहणार आहोत जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ विपक्ष जर्मन स्पोर्ट्स भरे या दोन संघामध्ये. स्लाइस करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतो चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधता आला नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्रायकर बॅटर आराम आपण पाहतोय जो व्यक्ती 4 दशकांनी फलंदाजी करतोय. इथे मात्र उचली घेणारा चेंडूला आपटे दिली होती. ऑन फॉर द ओव्हरचा इशारा पंजाबकडून दिला जातोय. एक बाउन्सर चेंडू इथे मात्र हाताला गेलेला आहे आणि आता मात्र या गोलंदाजाला आणखी बाउन्सर चेंडू हाताळता येणार नाही. मात्र 2 चेंडू अतिशय चांगल्या रीतीने हाताळताना गोलंदाज ऋषिकेश पाहायला मिळतोय. स्कोर इज कॉन्स्टंट आपण पाहतोय 9 रन्स विदाउट लॉस. बॅफोला जाऊनच केलं विकेट आज चेंडू केलेल्या या स्कोरलेग रिझल्ट मध्ये 1 धावा फलंदाज पूर्ण करतात. या सिंगल संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. आपण पहिल्या सेमीफायनलचा सामना पाहतोय एमसीसी मापूल विपक्ष जबरदस्त कोहली या दोन संघामध्ये. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ विपक्ष जर्मन भरे या दोन संघामध्ये. षटकातील पुढील चेंडू तो करण्याचा प्रयत्न इथे बॅट जाऊन ना खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ निघून जातोय विकेट कमीच्या हातामध्ये. आपण पाहतोय अगदी मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजा होता मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क साधता आलेला वेगवान चेंडू झपकून निघून जातोय या विकेट कमीच्या हातामध्ये. आता पण चांगली गोलंदाजी ऋषिकेश हाताळताना पाहतोय कारण 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव त्यांनी खर्च केलेली आहे. पुन्हा एकदा मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पंच आमच्याकडे बोलतात इशारा वाईटचा करतात कारण सेव्ह चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये सिंगल भर पडते. धावसंख्या पोहोचते ते 11 वर. पहिल्या सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय एमसीसी मापूल विपक्ष जबरदस्त कोहली या दोन संघामध्ये. 3 षटकाचा सामना कमीत कमी 30+ धावा कुठून काढावे लागतील इथे मात्र एमसीसी मापूल संघाला. मात्र जो बॉलिंग अटॅक कोहली संघाच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलेला आहे कुठल्याही फलंदाजांना त्यांच्या विरुद्ध खेळणं तेवढंसं सोपं गेलेलं नाही. आपण अगदी दुसऱ्या दिवशी देखील पाहिलं होतं पूर्णपणे गोलंदाज जोरावर या संघाने सामने जिंकले होते. अगदी 23 धावा 24 धावा देखील प्रतिस्पर्धी संघाला चेस करून दिल्या नव्हत्या. हा विक्रम त्यांच्या नावे राहिलेला आहे. चांगला बॉलिंग अटॅक कोहली संघाकडे पाहायला मिळतोय. इथे मात्र विष्टाय फटका फसलेला यशस्वी चेंडू खाली आणि फलंदाज बाद होते. पहिला मापूल या संघाला सोपीच्या रूपाने पहिला हादरा. खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सावंत सिंगोले साहेबांच्या आणि त्यांचा इथे सन्मान इथे केला जाईल. सुप्रील पाटील आणि भाऊजी शेंडे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. खास उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये त्यांची पाहतो आणि त्यांचा इथे सन्मान इथे आपण करणार आहोत.
अतिथी देवो भव, नक्कीच ही संस्कृती या स्पर्धेमध्ये देखील जोपासली जाते आणि आपण पाहू शकता पाहुण्यांचा एकत्रित सन्मान इथे केला जातो. शॉल, पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्याला सन्मानित केलं जातं हे आपण पाहू शकता. आपण पाहू शकतो माहिती देणारी उबदार शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह, जे सन्मान चिन्ह नेहमीच जेपी चषकाची आमच्या पाहुण्यांना आठवण देत राहील. हे सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. स्वप्नील पाटील यांनी विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते जानमान भरे संघाचे संगणक अभि आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान करायचा आहे. अभि आपण बघतोय भरे संघाचे संगणक आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जातो. या पुढील सामन्यामध्ये आपण अभिला भरे संघामधून खेळताना लाफ या संघाविरुद्ध खेळताना पाहणार आहोत आणि भरे संघाचा संगणक अभि याचा हेतूची सन्मान इथे केला जातो हे आपण पाहू शकता. शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन अभि यांना सन्मानित केलं जाते, जे भरे संघाचे कर्मचारी आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. जय सिंगमुले यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बॉल स्पॉन्सर केलेले आहेत आणि ते देखील अनलिमिटेड जेवढे हवे तेवढे बॉल यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेले आहेत. वडफे गावचे युवा उद्योगपती आहेत, दानशूर व्यक्तिमत्व आपण अक्षय पाटील, राजा माणूस, नक्कीच दोस्तीच्या दुनियातील देखील राजा माणूस आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून अनलिमिटेड बॉल आम्हाला स्पॉन्सर केले गेले. त्याचे वडफे गावचे युवा उद्योजक आपण पाहतोय स्वप्नील पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते अक्षय पाटील यांना सन्मानित करायचे आहेत. आमचे बॉल स्पॉन्सर आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण चेंडू पाहतोय, ते चेंडूंची सुविधा हवे तेवढे चेंडू नक्कीच त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरवले गेले आहेत आणि आमचे बॉल स्पॉन्सर अक्षय पाटील यांचा हा सन्मान इथे केला जातो हे आपण पाहू शकता. त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला चेंडूची सुविधा पुरवली गेलेली आहे. आणि समांतर ओढू आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय एमसीचे मापुल विपक्ष जयपासून कोहली या दोन संघामध्ये. न्यू बॅटर उमेर आपण पाहतोय पहिला फलंदाज सुपी बाद झालेला आहे. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 14 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. समीर शेवटच्या षटकात आणण्यासाठी आलेला आहे. इथे डाऊन द ग्राउंड हा फटका गेला, मात्र मिस टायमिंग लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये झेल आणि आणखीन एक फलंदाज इथे मात्र फेल होताना मापुली संघाला आणखीन एक हादरा. दोन फलंदाज बाद झाले आहेत, माफ करा. सुपी पहिला फलंदाज, त्यानंतर उमेर बाद झालेला आहे. आराम खेळपटर आणि त्याला साथ देण्यासाठी न्यू बॅटर मिजन आता पाहतो खेळपटर. फर्स्ट सेमीफायनल पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय एमसीचे मापुली विपक्ष ज्यापासून कोहली आणि यानंतर दोन्ही संघ आपण टॉससाठी लाभ संघाचा संघनायक आणि भरे संघाचा संघनायक. नेक्स्ट मॅच लाभ विपक्ष भरे या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. शेवटचे षटक मार्गस्थ समीर बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर द स्टंप. इथे या मिडविकेट रिझर्व्ह मध्ये खेळलेला या गॅप मधून चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. या चौकारीने संघाच्या धावसंख्या होते आकार धावसंख्या 4 ने पोहोचते ती 18 धाव पाहायला मिळतात. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळाला जनमान भरे विपक्ष जय वाघोबा लाफ या दोन संघामध्ये आणि त्यामध्ये विजय संघ लढताना आपल्याला पाहायला मिळाला येणार बोरपाडा बी संघाशी. तो क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. फर्स्ट सेमीफायनल सध्या सुरू आहे. सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळाला आजच्या दिवसामधील क्वालिफाईंग संघ विपक्ष आई गर्दी दादूचा पाडा
या दोन संघामध्ये सेकंड सेमीफायनल तो सामना असणार आहे. आणि सध्या आपण पहिल्या सेमीफायनल सामनामध्ये एमसीसी मापुली बनाम जय बजरंग कोलिवली या दोन संघामध्ये शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटचे षटक त्याला गोलंदाज समीर आपल्याला पाहायला मिळतोय. समीर बॉलिंग ट्रॅकवर सामना केला. फलंदाज पुन्हा एकदा विजान. इथे मात्र आपली आणि मी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. स्कोर इज कॉन्स्टंट. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 18 धावा. 18-2 ही स्थिती आपण बघतो. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये हा शेवटचा चेंडू. लास्ट ओव्हर अँड लास्ट बॉल दरम्यान सुंदर भोईर साहेबांची पुन्हा एकदा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते ज्यांच्या माध्यमातून गिफ्ट एम्पायर मॅन ऑफ द मॅच आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत. इथे पंच आपल्याला बोलतात इशारा करतात वाईट आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा हाताळावा लागेल. धावसंख्येमध्ये 1 भर प्रति धावसंख्या 19. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये गिफ्ट एम्पायर आम्हाला ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहेत सुंदर बुधाजी भोईर साहेबांचं पुन्हा एकदा व्यासपीठावर आगमन होत आहे. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र बिस्ट टाइम पाटकाय चेंडू हवेमध्ये या कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि शेवटच्या चेंडूवर विकेट मिळवतोय तो समीर हा गोलंदाज. तर अशा प्रकारे पहिल्या डावामध्ये प्रथम फलंदाजी करताना एमसीसी मापूर संघाने आपल्या धावपलीकडे एकूण धावा जोडलेल्या आहेत त्या 19 आणि 20 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. ते इथे आपण बघतो ज्यामधून कोहलीला संघासमोर ओली आपण टॉस केला जाईल. आमचे बॉल बाउन्सर अक्षय पाटील आणि त्यांच्यासोबत स्वप्नील पाटील यांनी विनंती असेल का आपण आपल्या शुभ असते आपण लाभ विपक्ष भरे या दोन संघांमधील नेक्स्ट मॅच जे होणार आहे त्या सामन्याचा टॉस करायचा आहे. अक्षयजी पाटील जे आमचे बॉल स्पॉन्सर आहेत आणि त्यांच्यासोबत स्वप्नीलजी पाटील विनंती असेल की आपण आपल्या शुभ असता टॉस करायचा आहे. टॉस केला जाईल. जेपी चषक एका बाजूला दुसऱ्या बाजूला संदीप दादा स्मृती जेपी चषक लाभ संघाचा कॉल होता आणि जेपी चषक झाल्यानंतर टॉस लाभ संघाने जिंकला. आपण जास्त वेळ गेला नाही. लाभ संघ एक टॉस जिंकले घाले नॅशनल बॅटिंग घेणार आहेत. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आमच्या मान्यवरांना अक्षय पाटील यांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोडवायचे. अक्षय पाटील साहेब आमचे रजा घेताना युवा नेतृत्व आपण बघतो वडपे गावचे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये अनलिमिटेड बॉल आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत आणि असंच सहकार्य आपलं असू द्या अशा आम्ही व्यक्त करतोय. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला अनलिमिटेड बॉल पुरवले गेले आहेत. आपण पाहतोय अक्षय पाटील वडपे गावचे एक युवा उद्योजक आहेत. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. आमची रजा घेताना आपण आलात तर या स्पर्धेची शोभा वाढवलीत आमचा आनंद द्विगुणित केलात त्याबद्दल मनस्वी धन्यवाद आपला आम्ही व्यक्त करतोय. एक उत्कृष्ट क्रिकेटर मला आठवतं पोनपुते वडपे या संघाकडून ते क्रिकेट देखील खेळलेले आहेत आणि ज्यावेळी त्यांचा वाढदिवस होता त्या त्यांच्या वाढदिवशी पोगावे मैदानावर त्यांच्या संघाने फायनल देखील जिंकण्याचा विक्रम केला होता. फर्स्ट सेमीफायनल आपण बघतो एमसीसी मापुली विपक्ष जय बजरंग कोहली या दोन संघांच्या मित्रांनो आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस 28 डिसेंबर आपण बघतोय आणि तसे आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी 1934 मध्ये या महिला कसोटीच्या इतिहासामधील पहिला कसोटी सामन्याला सुरुवात झाली होती. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये तो पहिला महिला कसोटी सामना खेळला गेला होता. आजच्या दिवशी 1983 मध्ये जर बघितलं तर 1983 मध्ये लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी सर डॉन ब्रॅडमनचा विक्रम मोडताना 30वें शतक झळकवण्याचा विक्रम केला होता. जे पारधी बाबा स्पोर्ट्सचे मेंबर आहेत त्या मेंबरांना विनंती असेल की आपण जेवण करण्यासाठी आमच्या व्यापाऱ्याशी संपर्क साधायचा आहे. आपल्यासाठी जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. जे पारधी बाबाचे जे मेंबर आहेत जे पारधी बाबा स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय आणि अजून कमिटीचे जे मेंबर आहेत आपल्याला विनंती असेल की आपण जेवण करून घ्यायचं आहे. त्यांची अपार मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तसे मित्रांनो आज 29 डिसेंबर आहे आणि आजच्या दिवसाचा विचार करता आजच्या दिवशी एक अजब गजब घटना योगायोगाची घटना घडली होती. 1999 आणि 2014 मध्ये
क्रिकेट जगतामध्ये एका युवकाची अजब गजब घटना घडली होती. कारण 1999 मध्ये सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 5वं कसोटी शतक ठोकलं होतं आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. तेव्हा सचिनचं वय 26 वर्ष होतं आणि बॅट MRFची होती. सचिनची ऑस्ट्रेलिया विरुद्ध ती 19वी इनिंग होती आणि योगायोग बघा बरोबर आजच्या दिवशी 2014 मध्ये फलंदाज फक्त बदलला, मात्र इतर गोष्टी श्रम टू श्रम ठरल्या होत्या. फलंदाज विराट कोहली मेलबर्न क्रिकेट ग्राउंड ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5वे शतक, ऑस्ट्रेलिया विरुद्ध 1000 धावा पूर्ण, बॅट MRFची आणि विराट कोहलीचं वय देखील 26 वर्ष होतं. ही योगायोगाची घटना आजच्या दिवशी 1999 आणि 2014 मध्ये घडली होती. एक धाव दरम्यान पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर श्रीगणेश आऊत आहे. एका धावेने आव्हान ठेवले गेले ते 19 धावांचं 19 या लक्ष्याचा पाठलाग करताना 20 धावांचं आव्हान आहे. माफ करा एका चुकीची व्यवस्थे 20 धावांचं आव्हान इथे ठेवले गेले आहे. कारण पहिल्या इनिंगमध्ये 19 धावा मापुली संघाने आपल्या धावफलक जोडले आहेत आणि 20 धावांचं आव्हान इथे मात्र कोहली संघासमोर उभं केलेलं आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न जोरदार अपील, पंच संमत नाहीत, फॅन केलेलं आहे. अखेर पंचांच्या पुढे आकाशाकडे आणि लेट पण थेट निर्णय. फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद होते पहिला आद्रा. इथे मात्र आपण पाहतोय कोहली या संघाला. क्रीडा नगरीमध्ये आमच्या या स्पर्धेमध्ये आगमन होत आहे. शरद वडोलकर साहेब यांच्या माध्यमातून पाण्याची सुविधा आम्हाला पुरवण्यात आलेली आहे. पाणी हे जीवन आहे दोस्तों, जल है तो कल है. आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची सुविधा पुरवली गेली आहे ते आमचे वॉटर स्पॉन्सर शरद वडोलकर साहेबांचे इथे आगमन होतं आणि त्यांचं देखील JP चषक 25-26 मध्ये जय भारती बाबा स्पोर्ट्स आयोजित या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम शरद वडोलकर साहेब, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची सुविधा पुरवली गेलेली आहे. क्षेत्रक्षण सजवायचं आहे, फील्ड सजाना आहे. पंचांनी अखेरचा असणार आहे. पंचांकडून देखील चुका होऊ शकतात. पंच देखील माणसं आहेत. मापुली संघाने आपलं क्षेत्रक्षण सजवायचं, जास्त वादविवाद पंचांची घालायचा नाही. मापुली संघ आपण क्षेत्रक्षण सजवायचं आहे. दोन धाव फलंदाजांनी पूर्ण केलेत आणि धावसंख्या पोहोचते 3 वर. आपण पाहतो आव्हान ठेवले गेले ते 20 धावांचा. पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतो मापुली विपक्ष कोहली या दोन संघामध्ये. वेगवान चेंडू, भन्नाट वेग, अगदी वेगावर स्वार होताना गोलंदाज पाहायला मिळतोय. चांगला चेंडू उमेरच्या माध्यमातून पहिले षटक हाताळताना उमेर आपण पाहतोय. चांगला चेंडू हाताळताना या चेंडूवर मात्र पूर्णपणे बेट चकित केलं होतं फलंदाजाला. इथे मात्र औसट ऑप्शन 55 वाईट. धामणगाव गावचे जे ग्रामस्थ आहेत, समाजसेवक आहेत, आजीमाजी सरपंच, आजीमाजी उपसरपंच, आजीमाजी ग्रामपंचायत सदस्य, उद्योगपती जर इथे उपस्थित असतील, ही स्पर्धा आपलीच आहे. आपल्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण निसंकोचपणे व्यापीठ अजून आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे या क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक त्याला बेट करून निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. एक चौकारीने संघाची धावसंख्या पोहोचली 8 वर. आपण पाहतोय 20 या लक्ष्याचा पाठलाग करताना ज्यापासून कोहली संघ पहिल्या सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय या मापुली विपक्ष कोहली या दोन संघामध्ये. यानंतर सामना आपल्याला पालविलेला लाप विपक्ष भरे या दोन संघामध्ये. जर्मन भरे विपक्ष जय वाघोबा स्पोर्ट्स लाप. इथे जोरदार अपील, पंच सहमत नाहीत. कारण
गोलंदाजी केल्यानंतर आपण चेंडू डिलिव्हर केल्यानंतर पंचांच्या मध्ये आला होता, रेड झोन मध्ये नक्कीच आला होता आणि म्हणूनच पंचांना निर्णय देण्यास अडचण येते. धावसंख्या 8 आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना उभेवर पहिले षटक हाताळताना आपण पाहतोय. धावसंख्या 9 आपण पाहतो. हेच 9 धावा झालेले आहेत. धावसंख्या 9 पाहायला मिळते. 9 धावा धावप्लेकर झालेले आहेत. इथे बेस्ट टाइम फटकामध्ये सेफ लँडिंग होईल, झेल होण्यासारखी संभावना नाही. एक धाव तो पूर्ण केली जाते, दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय. तेवढा करेक्ट नाही, परफेक्ट नाही आणि म्हणूनच 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करताना 11 धावा. 20 या लक्ष्याचा पालना करताना ज्याबद्दल कोहली या संघ पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. तर ओळी आपण सत्काराकडे आपल्यामध्ये आमचे पाण्याची सुविधा ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले शरद वडोलकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा यथोचित सन्मान स्वप्नीलजी पाटील आणि श्रीधरजी पाटील यांनी विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते शरदजी वडोलकर साहेबांना सन्मानित करायचा. सामना एका बाजूला सुरू ठेवायचा. पंच या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून पाण्याची सुविधा आम्हाला पुरवली गेलेली आहे आमचे या वॉटर स्पॉन्सर आपण पाहतो शरद वडोलकर साहेब आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. हे आपण पाहू शकता. त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे. सन्मान इथे केला जातोय. शरद वडोलकर साहेबांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाणी पुरवलं गेलेलं आहे. पाण्याची सुविधा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरवण्यात आली आहे. शरदजी वडोलकर साहेबांना सन्मानित केलं जाते. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन शरद वडोलकर साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. आणि या सन्मानानंतर पुन्हा एकदा ओले आपण सामन्याकडे सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. इथे या सुफियाचा चांगला चेंडू सरळ निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूला सुरुवात करताना आपण पाहतो सुफी. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 11. 9 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ शेष आहे. 11 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सुफी आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवर दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. प्लॅन मिस अप इथे मात्र पंच बोलतात. पंच जर वाईट आव्हान धरता वाढच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या सिंगल वाढते आणि धावसंख्या सिंगल वाढू होते. धावपलीकर 12 धावा क्षेत्राशी सजवायचे आहे. पंचांची कुठल्या प्रकारचा वादविवाद आपण करायचा नाही. धावसंख्या 12 आपण पाहतो. या धावपलीकर ज्याबद्दल कोहली संघाची 20 या लक्ष्याचा पाठलाग ज्याबद्दल कोहली संघ करताना पाहायला मिळतोय. पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. कुठला संघ अंतिम फेरीमध्ये धडक मारेल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. पुन्हा एकदा सुफी आपल्या बॉलिंग ट्रॅकवर दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 12 धावा. इथे समोर केलेल्या चेंडूला 20 मध्ये शतक्षक डीप मधून चेंडू झेपावतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज धावचीत पहिला हादरा इथे मात्र ज्यापासून कोहली या संघाला. स्पर्धा आपण पाहतो जेपी चषक आणि या स्पर्धेमध्ये काल एक इतिहास जो घडला गेला होता तो इतिहास आपण बघितला तर तब्बल 50,000 पेक्षा जास्त लोकांनी बघितलेलं आहे. ती क्लिप खूपच व्हायरल झालेली आहे आणि 50,000 पेक्षा जास्त लोक नक्कीच त्या लोकांनी ही क्लिप बघितलेली आहे. तब्बल 4 लाख लोकांनी बघितले ही माहिती आमच्यापर्यंत येत आहे. क्या बात आहे. तब्बल 4 लाख लोकांनी ती क्लिप बघितलेली आहे आणि हा इतिहास या स्पर्धेच्या माध्यमातून घडला गेलेला आहे.
जी काल घटना घडली होती, कारण कोळिली संघाला मैदान उपलब्ध नाही, त्याला मैदान उपलब्ध करून दिलं होतं. आपण बघितलं तर दादोचा पाड्या संघाने तो विजय त्यांनी त्यांना बहाल केला होता. दरम्यान सुंदर पाटील साहेबांचं आगमन होते. समाजसेवक ज्यांच्या माध्यमातून लाईट इलेक्ट्रिकची सुविधा देखील या स्पर्धेमध्ये आम्हाला पुरवण्यात आली आणि या स्पर्धेचे ते आयोजक देखील आहेत. जिथे कमी तिथे आम्ही ही भूमिका नेहमीच सुंदर पाटील साहेबांची राहिलेली आहेत. दानशूर व्यक्तिमत्व सुंदर पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट चिन्ह ट्रॅव्हल होते. कार्पेटचे सारे एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसऱ्या धाव करण्याचा प्रयत्न, थोडासा गलतान क्षेत्ररक्षण आणि परिणाम 1 स्वरूपांतर 2 मध्ये करताना फलंदाज. या 2 धावांनी ज्या पद्धतीने कोहली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 15 धावांनी इथून 5 धावांची आवश्यकता आहे. सोफिया आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर दुसरे षटक घालताना. तर लगेच गेम स्पीडअप करायचं, जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. नेक्स्ट मॅच लाभ विपक्ष बरे क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या संघाने लगेच हा सामना संपल्यानंतर लगेच त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. इथे खोल्या टप्प्याचा चेंडू, एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, पुन्हा एकदा गलतान क्षेत्ररक्षण आणि हे नक्कीच पराभवाचं कारण ठरू शकते मापुलेचं. कारण आज फिल्डिंग मध्ये नक्कीच आपण बघितलं तर जास्त चुका केल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 17 धावांनी इन बिन 3 धावांची आवश्यकता आहे. मात्र आपण पाहतो कोहली संघाला सामना जिंकण्यासाठी या स्पर्धेचा ट्रॉफी आम्हाला किरण जयराम सिंगोले, स्वर्गीय सोनूबाई पांडुरंग सिंगोले यांच्या स्मरणार्थ पोहोचवले, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर बॅनर सिरीज गुरुनाथ सीताराम शेंडे, स्वर्गीय जनाबाई सीताराम शेंडे यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज स्वर्गीय बारकोबाई किसन तारे यांच्या स्मरणार्थ उमेश किशन तारे, सलमान चंदा, स्वर्गीय मंगला बालू शेंडे यांच्या स्मरणार्थ भाऊ मंगला शेंडे, देवांश भाऊ शेंडे यांच्याकडून या सर्वांचा विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये इथून 3 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॉलर आराम येतोय. आराम मॅजिक षटक हाताळेल का, जादू गोलंदाजी करावी लागेल हा सामना जर मापुली संघाला जिंकून द्यायचा असेल तर. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मोलताचं सहकार्य लाभलेलं आहे दामणगावचे विद्यमान उपसरपंच. 1 मिनिट पंचायत सामना थांबवायचा आहे. मागील षटकामध्ये 1 चेंडू शिल्लक आहे. दुसरा बॉल वाईट होता, दुसरा चेंडू वाईट होता. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर वाईट चेंडू हाताळला होता, त्यानंतरचा निर्धाव, त्यानंतर रनआउट, त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर 2 धावा. 1 2 3 4 5 चेंडू झालेले आहेत. एक दुसरा चेंडू वाईट आहे, म्हणजे 1 चेंडू षटकातील शेष आहे. 5 चेंडू झालेले आहेत. ऑनलाईन ऑफलाईन स्कोरर सांगतात की 5 चेंडू झालेले आहेत मागील षटकामध्ये. षटकाची समाप्ती आपण पाहतो. या धावसंख्या धावपैकी पाहायला मिळते ती 17 धावा, 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये इथून 3 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं आहे. आपण पाहतो फलंदाजी करणाऱ्या ज्यापासून कोहली संघासाठी मध्ये समीकरण जर अवघड करायचं असेल एमसीसी मापुली संघाला तर मात्र इथून टिचून गोलंदाजी करावी लागेल. विद्यमान उपसरपंच धामणगाव कशोली ग्रुप ग्रामपंचायत राजेंद्र पाटील
राजेंद्र पाटील साहेबांना विनंती असते आपण व्यापरेस जवळ डान्सर व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून नेहमीच आम्हाला मोलाचं सहकार्य लाभतंय आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांच्याकडून मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. ओव्हरथ्रो झालेला आहे आणि आणखीन धाव इथे पूर्ण केली जाते आणि या पंचांचा वाटचा इशारा म्हणजे हा सामना जिंकलेला आहे. तो जयवर्धन कोहली या संघाने अभिनंदन जयवर्धन कोहली आणि हार्डलक एमसीसी महापुली पहिला संघ ठरलेला आहे तो जेबी चषकामध्ये या अंतिम फेरीमध्ये धडक मारणारा. तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण बोलूया. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक जात आहे करण गुळवे आमच्यापर्यंत माहिती पुरवतील. तर लगेच क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या संघाने क्षेत्ररक्षण सजवायचं आणि फलंदाजी करणाऱ्या संघाने फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच ठरलेलं आहे ऋषिकेश ज्याने दुसऱ्या षटकात फक्त 2 धावा खर्च केले एक विकेट प्राप्त केला होता. तो ऋषिकेश ठरला आहे या सामन्याचा सामनावीर.